नमस्कार 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 महाराष्ट्र. मित्रांनो, कोणत्याही नवीन कलेचा शोध हा निसर्गाच्या प्रेरणेतूनच मिळत असतो. अहो, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीच वापरून अथवा त्या गोष्टींमध्ये थोडाफार बदल करून आपण आनंद मिळवत असतो. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तो विविधतेने रंग उधळतच असतो. मित्रांनो, त्या निसर्गाचं रूपांतरण टिपणाऱ्या तरुणांना आपण बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले या आपल्या कार्यक्रमात बोलवत असतो. मंडळी, मी रोहन गुजर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या वेगवान कार्यक्रमात कापसासारखं शुभ्र स्वागत करतो. तुम्ही आता म्हणाल की हे काय रोहन, हे नवीन कापसाचं काय काढलंय? सांगतो. मित्रांनो, कापूस ही निसर्गाची एक देण आहे. कापूस वापरून निर्मिलेल्या कलेची आज आपण माहिती घेणार आहोत. आता विचार करा, कापूस वापरून काय कला निर्माण झाली असेल? दिसायला शुभ्र आणि निसर्गाच्या मृदू स्वभावाची आठवण आपल्याला कापूस करून देत असतो. पण त्या कापसाच्या रूपांतरणातून कला निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाहीये बरं का. पण आज आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांनी हे शक्य करून दाखवलंय. तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत कापूस शिल्पकार अनंत खैरनार यांना. पाहूया त्यांची छोटीशी ध्वनिचित्रफीत. आपले आजचे पाहुणे हे कापसापासून मूर्ती बनवतात. ऐकायला सोपं वाटत असलं तरी कापसाचे गुणधर्म पाहिले तर अवघड आहे. कापूस एका विशिष्ट आकारापर्यंतच आकुंचन पावत असतो. शिवाय त्यावर पाण्याचा वापर करू शकत नाही, अगदी थोडं देखील नाही. कापूस आपला आकारच बदलवून टाकेल. तर अशा अनेक अडचणींना तोंड देत त्यावर उपाय शोधला आहे खैरनार सरांनी. खैरनार सरांनी एका विशिष्ट केमिकलचा वापर करून कापूस कडक केला जातो. नंतर मग त्यावर कोरीव काम करून मूर्ती घडवली जाते. तर आज आपल्याकडे येत आहेत खैरनार सर. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. काय मंडळी, बघितलं की नाही? कापसापासून मूर्ती बनवणं किती अवघड आहे. अहो, त्यासाठी मनाची एकाग्रता लागतेच. पण ते काम अगदी हळूवार संयमितपणे करावं लागतं. म्हणजे मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यापेक्षा वेगळं कौशल्य कापसापासून मूर्ती घडवण्यासाठी लागतं, हे मान्य करताय ना? कापसाचे मूलभूत गुणधर्म लक्षात घेऊनच आपल्याला मूर्ती घडवण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. चला तर मग मंडळी, आपण माहिती घेऊया या अनोख्या कलेची. आजच्या आपल्या पाहुण्यांकडून स्वागत करूया खैरनार सर यांचं. सर नमस्कार. तुमचं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. थँक्यू सर, प्लीज बसून घ्या. सर, तुमचं खूप स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये. आम्हाला खूप छान, खूप कमाल, खूप मस्त वाटतंय. आत्ताच मी एव्ही दाखवली तुमची आणि तुम्ही कापसापासून मूर्ती बनवता. तर ह्याची सुरुवात कशी झाली सर? म्हणजे हा विचार पहिल्यांदा तुमच्या मनात कधी आला, किंवा कापूसच का? ह्याच्या मागचं तुमचा जो काही प्रवास आहे तो प्लीज आम्हाला सांगा. कसं आहे की गरज ही शोधाची जननी आहे, आपण असं म्हणतो. बरोबर. आणि गरज पडली की माणूस शोधायच्या प्रयत्नाला सुरुवात करतो, अगदी खरं. काही असो. तसं एका गणपती मंडळाला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करू. आपल्याकडे गणपती खूप जोरात असतात. बरोबर. तर मग नवीन काय हा प्रश्न पडला मला. मी बेसिकली लहानपणापासून तसा आर्टिस्ट असल्यामुळे मला त्या मंडळाने सांगितलं की बा यार काहीतरी डोकं लाव. मी तेव्हा खूप छोटा होतो, पण कलाकारी थोडी होती, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी करा. माझीच मित्रमंडळी होती, पण म्हणे आपलं सगळ्यांपेक्षा वेगळं पाहिजे. बरोबर. आता एक प्रकारे ते आव्हान माझ्या समोर होतं. त्यांनी तुम्हाला चॅलेंज दिलं? चॅलेंजच दिलं न कळत. पण म्हटलं मग चला नवीनच करू. म्हणजे कोणी काही केलं असेल ते करायचं नाही, म्हणजे रिपीट करायचं नाही. बरोबर. म्हणजे कॉपी नको. म्हणून मग नवीन 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 काय असा खूप विचार केल्यावर कळलं की कापूस हे असं माध्यम आहे
किंवा एक नैसर्गिक आपलं पीक आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही सौंदर्य, खूप काही क्वालिटीज, प्रॉपर्टीज आहेत, पण त्याचा वापर जो काही सध्याच्या काळात होतो आहे तो इथपर्यंतच होतो आहे की डॉक्टर घेणार, स्पिरिट पुसणार, रक्त पुसणार आणि फेकून देणार. म्हणजे मेडिकलीच आपल्याकडे कापूस यूज होतोय. पण मेडिकली नाही. हम्म. मला जे पिंचिंग झालं, जे जे काही त्याचं वाईट वाटलं ते हे की त्याचा बोळा म्हणून वापर झाला, ते वाईट आहे. म्हणजे मेडिकल म्हणजे काय की तुम्ही गोळी घेतल्यावर तुम्ही बरे होता तर त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. याचं काय करतो आपण, बोळा म्हणून घेतो आणि फेकून देतो, दुर्लक्षितच करतो. बरोबर. ही जी गोष्ट होती ही गोष्ट मला खूपच त्रासदायक वाटली. आणि मग असं मी ठरवलं की बा कापसाला आपण सन्मान देऊया, काही करू, पहिली मूर्ती कापसाची करू. वा. आणि मग पहिली मूर्ती जी कापसाची केली ती बाप्पाची होती, गणपती बाप्पाची होती. म्हणून या कलेचा जो श्री गणेशा झालेला आहे तो गणपती बाप्पापासून झालेला आहे. सर, म्हणजे आता गणपतीची मूर्ती तुम्ही बनवलीत आणि तुमच्या ह्या प्रवासाचा श्री गणेशा झाला, तुम्हीच म्हणाला. पण सर, कापसापासून मूर्ती, तर ह्यासाठी काय नवीन, कारण तुम्ही आर्टिस्ट होताच, पण आता इथून पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला कुठलं कौशल्य आणि ते तुम्ही कसं डेव्हलप करत गेलात? तो नंतरचा प्रवास तर बराच मोठा आहे, जवळपास 30-32 वर्षाचा प्रवास आहे. पण जेव्हा पहिली मूर्ती केली बरोबर, तेव्हा आम्ही काही नाही, सगळ्या मित्रांनाच बरोबर घेतलं, सोबत घेतलं, रद्दी गोळा केली, काड्या गोळा केल्या, कापूस गोळा केला, 100 रुपयात पहिला गणपती केला. पहिले एक तर गरिबीच होती त्या मंडळाची, पण आणि आमचे एक काय म्हणता येईल की बा क्रिएटिव्ह काहीतरी करायचं. बरोबर. आणि खूप पैसे खर्च करून खूप चांगलं निर्माण होतं असं आम्ही काही मानत नाही. तर कमी पैशात चांगलं काहीतरी निर्माण होऊ शकतं असा पहिला प्रयोग आम्ही त्या ठिकाणी केला आणि आलेल्या सर्व अडचणींवर मात करून तो पहिला गणपती केला. मग तेव्हा कौशल्य म्हणाल तर कमी होतं, पण नंतरच्या काळामध्ये जसजशा अडचणी येत गेल्या, बरोबर, मग त्या सोडवत गेलो मी. कारण काय झालं की दरवर्षी माझ्याकडे कोणीतरी मागणी करत होतं की आमच्याकडे तुम्ही तो गणपती केला होता ना, छान झाला होता, आम्हालाही करून दाखवा. पण 2-4 मंडळाच्या जवळपास 4-5 वर्ष दरवर्षी माझं त्याच्याशी नातं जोडलं गेलं. वा. कोणी कोणी मागत असे, मग मी ते करत गेलो. मग करत असताना नंतर असं लक्षात आलं की बाबा याच्याशी माझं काहीतरी नातं आहे. मग तेव्हा कळलं की आणखीन काही सुबक करायचं असेल तर खूप अडचणी आहेत. आणि मग त्या अडचणींवर मात करता करता मग काही रसायनांचं आपण त्यात संशोधन केलं आणि मग हा प्रवास पुढे पुढे वाढत गेला. तो आता एवढा काळ गेला 30 वर्षाचा. बापरे. पण सर, दगडातनं मूर्ती कोरणं आणि तुम्ही जशी कापसापासून मूर्ती बनवता, तर तशी मूर्ती बनवणं ह्याच्यात काय वेगळेपण आहे? नक्की त्यात इतकं वेगळेपण आहे की जे नैसर्गिकरित्या माझ्याकडून घडलं आणि नंतर कळलं की बा आपण खूप काहीतरी वेगळं करतोय. त्याचं कारण असं की तुम्ही बघा की दगडातून तुम्हाला जर मूर्ती कोरायची असेल तर तुमचा प्रवास असतो बाहेरून आतमध्ये. म्हणजे कसं की हे दगड आहे आणि त्याला तुम्ही ठोकून ठोकून काहीतरी पोर्शन बाहेर काढता, बरोबर, आणि तुम्ही त्याला आकार देता. तर हा जो मूर्ती घडण्याचा प्रवास आहे तो बाहेरून आत. आणि मी जे घडवतो ते त्याचा सगळा टोटली उलटा प्रवास आहे. म्हणजे मी स्कल जे आहे, जी खोपडी जी आहे आपली माणसाची, हे खोपडी पहिले तयार होते, तिथून नाक शेवटी तयार होईल. म्हणजे लेअरवर लेअर देत 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 ते कापूस बाहेर येतो. म्हणून हा प्रवास टोटली विरुद्ध आहे. म्हणजे तो बाहेरून आत आहे आणि तुमचा प्रवास आतून बाहेर. हा एक महत्त्वाचा फरक आहे. मग बाकी तर मग कठीण आहे, ते दगड कठीण आहे, हा सॉफ्ट आहे, याला कसा आकार द्यायचा वगैरे हा अभ्यासाचाच भाग आहे जो प्रयत्नातून झालेला आहे. बरोबर. पण सर, कापसापासून, म्हणजे कापूस मुळातच खूप डेलिकेट गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो, तर त्याच्यापासून मूर्ती बनवणं, म्हणजे तुम्ही विचार केला, तुमचा हा प्रवास सुरू झाला, पण मग काय पद्धतीच्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर काय, कसं तुम्ही सोल्युशन्स काढत गेलात? कधी तुम्हाला त्रास झाला का, फ्रस्ट्रेशन आलं का? त्याच्याविषयी प्लीज सर आम्हाला नक्की 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 की या निमित्ताने सांगायला आवडेल की मी सतत एक स्वतःसाठी एक मंत्र ठेवला आहे जो माझ्या लाईफ टाईमचा आहे. तो असा आहे की काम करत राहणे, बस. रिझल्टसाठी काम नाही करायचं. खरं आहे. काम करत राहायचं आणि त्यातून जे काही निघेल त्याचं पुन्हा ऑब्झर्वेशन करायचं, त्याच्यातून पुन्हा नवीन काम करायचं. असं करत असताना पहिली मूर्ती केली, त्याच्यानंतर फक्त काम करत राहिलो. आणि जर अडचण आलीच तर त्या गोष्टीला मी फ्रस्ट्रेशन, अडचण, समस्या, प्रॉब्लेम असं कधीच संबोधलं नाही. वा. त्याचं कारण असं की बा ती अडचण आहे असं मी कधी समजलो नाही. त्याचं कारण मला फक्त पुढे जायचं आहे. मला कुठे जायचं मला ठरवलेलं नाही, त्यामुळे मला फ्रस्ट्रेशन नाही आहे. हां, एक रिझल्ट खूप उशिरा आला असेल तर पण त्या रिझल्टसाठी मी काम नाही केलं.
मी काम काय केलं, प्रयोग केला, प्रत्येक वेळी प्रयोग केला, प्रयोग प्रयोग प्रयोग, आणि प्रयोगशील राहिल्याने रिझल्ट येत गेले आणि कौतुक होत गेलं. वा, कुठल्या कौतुकासाठी मी काम नाही केलं. बरोबर. त्यामुळे काय झालं की फॉर्म्युला एकच, सतत काम काम करत करत राहणे. राहणे. मग अडचण असेल तर तो दुसऱ्याला अडचण वाटते, मला नाही वाटत, मी काम करत राहतो. जसा रस्ता असेल तसा चालत राहायचा, हा प्रवास आहे. कळतंय का मंडळी, किती महत्त्वाचं आता खैरनार सरांनी आपल्यासोबत शेअर केलं आहे की फक्त काम करत राहायचं असतं. कुठल्याही प्रॉब्लेमला किंवा कुठल्याही अडचणीला प्रॉब्लेम मोडमध्ये विचार न करता सतत सोल्युशन मोडवर आपण राहायला हवं. रस्ता आहे, सतत आपल्याला पुढे जायचं आहे, तरच तुम्ही विचारांच्या पलीकडे जाऊ शकता. सरांबरोबर आपल्याला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, ह्या मूर्तींविषयी खूप जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत कापूस शिल्पकार खैरनार सर. सर म्हणजे आता आमच्या सगळ्यांच्या वतीनं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मला असं कळलं की तुम्ही ड्रॉइंगच्या परीक्षेत नापास झाला होतात. तर मग ड्रॉइंगच्या परीक्षेत नापास झालात आणि तुम्ही अचानक कापसापासून सुंदर सुंदर शिल्प बनवायला लागलात. तर हे कसं काय घडलं किंवा त्यावेळेला तुमची मनस्थिती काय होती आणि नंतर तुम्ही कसं ओव्हरकम केलं त्या गोष्टीला? प्लीज या प्रवासाविषयी आणि तुमच्या शैक्षणिक जडणघडणीविषयी सुद्धा आम्हाला सांगा. नक्की नक्की. हा एक चांगला प्रश्न आहे की माझ्या ड्रॉइंग परीक्षेबद्दल विचारल्यामुळे आणि युवा पिढीला सुद्धा त्यातून काहीतरी कदाचित ऐकायला मिळेल. सर आज आम्ही तुमच्याकडनं खूप काढून घेणार आहोत आणि खूप घेऊन जाणार आहोत. प्लीज सर. नक्की नक्की. ती ड्रॉइंगची एक्झाम असते, साधारण 8वीला असते. ती प्रिलिम एक्झाम असते, 2 एक्झाम असतात. बरोबर. तर पहिली एक्झाम जी आहे त्या एक्झाममध्ये मी नापास झालो. आता मी याच्यातून हे सांगू इच्छितो की बा एक्झाम ही तात्पुरती तेवढ्यापुरती असते. एक्झाममुळे तुम्ही मोठे होत नाही. तुम्हाला काही जर करायचं असेल तर ते तुमच्या आतमध्ये असलं पाहिजे. तर ती एक्झाम जरी मी नापास झालो तर मी रस्त्यावर कोळशाने चित्र काढायचो. एवढा पॅशन ज्याला म्हणतात, आत्ता तो चाललेला प्रचलित शब्द आहे पॅशन पॅशन पॅशन. पॅशन म्हणजे नेमकं काय? तर ते जे पॅशन आहे ते पॅशन त्या लेवलचं जर असेल तर तुम्हाला कुठल्या एक्झामची गरज नाही, असं माझं सांगणं आहे. माझं शिक्षण काय तर BSc केमिस्ट्री. अरे बापरे. बघा आता शिल्पकला जगामध्ये कुठे नाही आहे. कापसापासून शिल्प करणारे जगात दुसरा माणूस नाही आहे. जगात म्हणजे मला माहीत नाही, हे त्यांनी सांगितलं तेव्हा मला कळलं. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डने डिक्लेअर केलं. त्यांनी 6 महिने इन्व्हेस्टिगेशन केलं, नंतर डिक्लेअर केलं. मग माझं शिक्षण जे आहे BSc केमिस्ट्री त्याच उपयोग झालेला आहे. एखादं छोटं शिल्प जर करायचं असेल, छोटा चेहरा असेल 1.5 इंच 2 इंची, तर त्याच्यामध्ये कापूस छोटा होत नाही, कॉम्प्रेस होत नाही. मग तो केमिकलच्या माध्यमातून तो कडक होतो, कॉम्प्रेस होतो, पाहिजे तितका बारीक करता येतो. तुम्ही तुमचं ते ज्ञान आता इथं तुमच्या कलेत वापरताय. एक्झॅक्टली. आणि तो संशोधनाचा मोठा भाग आहे. तोच सगळ्यात मोठा भाग आहे की कापूस ॲज इट इज तुम्ही जर घेतला, गादी वगैरे उशी जर केली तर तो असा मोठाच राहील, तो बारीक होणार नाही. एका विशिष्ट लेवलपेक्षा खाली तो जात नाही. मग याच्यात रसायनांचा वापर केल्यानंतर त्याच्या सौष्ठव प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर मग तो पाहिजे तो आकार घेऊ लागला. सर पण मला सांगा की साधारणतः किती वेळ लागतो तुम्हाला एखादी मूर्ती बनवण्यासाठी, किंवा तुमच्या डोक्यात ते तुम्हाला फायनल प्रोडक्ट दिसत असतं का? ही जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आतून तुमचा जो बाहेरचा प्रवास आहे ह्याचं कसं काय तुम्ही कॅल्क्युलेशन करता किंवा काय ती प्रोसेस असते? नक्की नक्की. काय असतं की याच्यामध्ये एक तर आधी इमॅजिन करावं लागतं कल्पनाशक्तीने की बाबा मला काय करायचं आहे. बरोबर. म्हणजे एखादी मूर्ती करायचीच असेल तर काय आहे, मला प्रॉडक्ट काय द्यायचं आहे. मग ते करत असताना त्यातल्या समस्या काय काय येऊ शकतात, असा अभ्यास करत करत मग आपण तो प्रयोग करत असतो. जसं मी एक वर्ल्ड रेकॉर्डसाठी जे केलं, गांधीजींचं एक शिल्प केलं, 7.5 फूट उंच आहे. तोही प्रयोगच होता. वा. मला माहिती नव्हतं की मी काय करतोय, मला एकच माहिती आहे की मी प्रयोग करतोय. आउटपुट काय माहीत नाही. जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डला पाठवलं तर ते म्हणे आम्हाला ते सगळं नवीन आहे, त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं. वा. मग त्यांना सगळं ते सगळी माहिती देत देत इतका त्यांना 6 महिने त्यांना सगळी माहिती दिली, त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. तर अभ्यास करणं हा आपला पहिला गुणधर्म आहे, तो प्रत्येकाचा असावा. एखाद्या डिग्रीसाठी रिझल्टसाठी करू नये. त्याच्याने मग विनाकारण यश नापयश आणि फ्रस्ट्रेशन हे सगळे जे मुद्दे येतात ते येतात. कष्ट करायला पाहिजे, कष्टाला ऑप्शन नाही, हार्डवर्कला दुसरा ऑप्शन नाही. सगळं स्वस्तात मिळेल, सगळं आरामात मिळेल असं काही कधी कुठे घडत नाही. जे कोणी टॉपला गेलेले आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये ते सहज गेलेले नाहीत. एवढं जर लक्षात ठेवलं
तर आपल्याला कळेल की आपण अपयशासाठी काम करायचंच नाही आहे. बरोबर. त्याचबरोबर यशासाठी सुद्धा करायचं नाही. यश हे बाय प्रॉडक्ट आहे त्याचं. खरं आहे. पण सर आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या या कलेचं प्रदर्शन कुठं कुठं भरवलं आणि काय फीडबॅक तुम्हाला, अगदीच म्हणजे हा प्रश्न खरं मूर्खपणाचा आहे पण आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्हाला काही, कारण तुम्ही कला घडवता पण त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असू शकते, त्याचं परसेप्शन वेगळं असू शकतं, तर तुम्हाला काय पद्धतीचा फीडबॅक आत्तापर्यंत मिळाला? खूप म्हणजे माझं काम आहे खूप ठिकाणी एक्झिबिट आहे, म्हणजे देशात आहे, विदेशात आहे, परदेशात आहे. मुंबईमध्ये सुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटरला माझं काम सेलेबल काम असतं. वा. दिल्लीमध्ये आहे, राष्ट्रपती भवनला आहे, प्रतिभाताई पाटील घर, म्हणजे मोठे मोठे पुष्कळ लोक आहेत की ज्यांच्याकडे माझं काम आहे. प्रत्येकाचं नाव घेणं रास्त नाही. काही लोक सांगतात आमचं नाव घेऊ नका, तुमचं काम आमच्याकडे राहू द्या. पण असं विदेशातही काम आहे माझं. इंटरनॅशनल स्कल्पचर सेंटर म्हणून US मध्ये आहे, तिथे माझं कंटिन्यू ऑनलाईन चालू असतं. मला सांगा आता की आता पुढं या कलेत जसं तुम्ही म्हणालात की तुमचं ज्ञान, तुम्ही तुमचं ते सायन्स बॅकग्राऊंडचं तुमचं ज्ञान आहे आणि तुमची कला, याचं तुम्ही सुंदर फ्युजन केलं आणि तुम्ही ह्या कलेचा प्रवासा सुरू केलात. पण आता पुढं काय, या कलेत काय अजून प्रयोग करायची तुमची इच्छा आहे किंवा असं काही ठरलं आहे का, असं काही डोक्यात आहे का की आता मला हे करून बघायचं आहे? आता ह्या ठिकाणी असं एक प्रवासाच्या एका मोडवर अशा ठिकाणी आहे की असं वाटतं की बाबा आता हे इतरांना थोडं ट्रेन करावं, याच्यामध्ये ज्ञान द्यायचं काम करावं. जेवढं काही मला कळलं, 2-4 पाढे जे काही शिकलो ते दुसऱ्याला शिकवावे. पुढचे पाढे मलाही माहीत नाही, मी अभ्यास करत राहणार आहे, प्रवास चालू राहणार आहे. पण जो काही आत्तापर्यंत केला आहे, तो जो काही त्याची काही सायझेबल जे काही काम केलं आहे आपण, ते निदान पुढच्या 2-4, पण तसे क्लासेस वगैरे घेतो आपण, पण त्याच्यात फुल टाईम म्हणजे काम करण्यासाठी म्हणून आता आपण एक इन्स्टिट्यूट फॉर्म करून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं काम करणार आहे. हे एवढ्या दिवस जमलं नाही कारण मी LICत नोकरी केली 28 वर्ष. आता VRS घेऊन टोटली मी डिव्होटेड फॉर कॉटन आर्ट आहे. त्यामुळे मी आता मुलांसाठी वेळ देऊ शकेन. नोकरीत असताना ते शक्य नव्हतं. आणि ही सगळी कला जी जोपासली गेली 32 वर्षामध्ये, ती नोकरी करून केली, सगळं काम सांभाळून केलेलं, मुलांचं शिक्षण करून केलं. माझा मुलगा सुद्धा US मध्ये आहे. शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला सर, तुम्हाला आमच्या इथं येऊन, या विचारमंचावर येऊन, या व्यासपीठावर येऊन कसं वाटलं? वा, खूपच. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि दूरदर्शनने मला या ठिकाणी बोलवलं, तर त्यासाठी पहिलं धन्यवाद तर आहेत. पण गप्पांचा सुद्धा जो ओघ असतो तो खरोखर नैसर्गिक वाटला आणि प्रश्नसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने विचारले, जे समाजाला त्यातून काहीतरी गेलं पाहिजे. नुसतं माझं कौतुक हा विषय नाही, पण ह्या माणसाने नेमकं कसं उभं केलं, किंवा लोक जे मुलं जे आहेत ते असे न्यूनगंड घेऊन जगतायत, विनाकारण मार्कासाठी जे जीव काढत, इव्हन मुलं काय पालकसुद्धा, बरोबर, ते त्यातलं स्किल बघत नाही. खरं की या मुलामध्ये नेमकं काय आहे. तुम्ही मगाशी म्हणाला तसं आमच्या या कार्यक्रमामागचा हेतू तोच आहे. आम्ही इथं विविध लोकांना बोलवतो, त्यांची कला, त्यांचं टॅलेंट आम्हाला लोकांसमोर ठेवायचं असतं, पण त्यामागे त्याचा संघर्ष काय होता, त्याचे कसे विचार झालेले आहेत, त्याच्या विचारांची प्रगल्भता कुठवर गेली आहे, हेच सांगायचं असतं. कारण जसं तुम्ही म्हणालात की बरेचदा आपले विचार खूप येतात आपल्या मनात, पण आपण त्या विचारांच्या पलीकडे जाण्यासाठी जे आपल्यात असायला हवं तिथंच आपण नेमका मार खातो, तिथंच आपण बॅकफुटवर जातो. कारण हे यश अपयश या सगळ्या कॉन्सेप्ट्समध्ये आपण अडकून राहतो. सर, तुम्ही इथं आलात, तुमची ही युनिक कला, तुमचं हे युनिक टॅलेंट आणि तुमचा खूप सोपा विचार की आपण फक्त काम करत राहायला पाहिजे, ते सक्सेसफुल, ते अनसक्सेसफुल, ते यश अपयश ह्यांच्यामध्ये न अडकता फक्त चालत राहायचं. लवकरच आपल्याला हायवे भेटणार आहे, आपण स्मूथली पुढे जाणार आहोत. सर, तुमचे खूप आभार, तुम्ही इथं आलात, आमच्यासोबत तुमचे विचार शेअर केलेत आणि आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा थोडंसं विचारांच्या पलीकडे पाठवण्यासाठी एक पुश दिलात, त्याबद्दल खूप आभार. थँक्यू. आपण या ठिकाणी मला बोलवलं, दूरदर्शन आणि आपले दोघांचे आभार. पण सर, निघण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करायची आहे सगळ्यांच्यातर्फे की तुम्ही जर छोटंसं प्रात्यक्षिक आम्हाला करून दाखवलं तर आम्हाला फार आनंद होईल. नक्की, जरूर. क्या बात आहे, सरांनी आपली विनंती मान्य केलेली आहे. पण मंडळी, प्रात्यक्षिकानंतर आपण घेणार आहोत छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण त्या ब्रेकनंतर आपण भेटणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या पाहुण्यांना, एका अवलियाला.
मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडलेमध्ये. आवडलं ना तुम्हाला प्रात्यक्षिक? हा, मला तेवढं भारी वाटलं. म्हणजे कापसापासून एवढं सुंदर शिल्प बनू शकतं हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवलंय. आता तरी विश्वास बसला ना तुमचा की तुम्ही जरा स्वतःच्या विचारांच्या पलीकडे गेलात तर काहीतरी जादू नक्कीच क्रिएट होऊ शकते. मित्रांनो, आपल्या निसर्गानं आपल्यात विविध गुणांची उधळण करून पाठवली आहे. म्हणूनच अशा व्यक्तिमत्वांना आपण अवलिया म्हणून ओळखतो. तर आज आपण भेटणार आहोत मुंबई नजीकच्या कल्याण शहरातील अनंत जोशी यांना. अहो, स्वतःच्या अपंगत्वावर मात करून त्यांनी गेली 40 वर्ष एक छंद जोपासलाय आणि तो म्हणजे विविध प्रकारच्या टोप्या आणि शिरस्त्रानं जमवण्याचा. माझं ऐकण्यापेक्षा आपण त्यांनाच जाऊन भेटूया ना. सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण आहे खरी, पण कल्याणच्या अनंत जोशी यांच्या संग्रही एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 1,500पेक्षा जास्त टोप्या आहेत. शिरोभूषण अर्थात डोक्यावरील अलंकार, डोक्याची शोभा वाढवण्यासाठी आभूषणे. शिरोभूषण संग्रहालय म्हणजे अनंत जोशी यांच्या आगळ्या वेगळ्या छंदाचे आणि वर्षानुवर्ष चिकाटीने घेतलेल्या परिश्रमाचं मूर्तिमंत प्रतीक होय. हे संग्रहालय म्हणजे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, प्रदेशांच्या, परंपरेच्या, देश विदेशांच्या टोप्यांचा संग्रह. माझं कॅप कलेक्शन आहे स्वतःचं आणि गेली 40 वर्षापासून मी हे जमा करतो आहे. माझ्याकडे जवळ 3,500च्या वरती कॅप्स, टोप्या, पगड्या, शिरस्त्राणं हे आहे. अनंत जोशी यांचा जन्म कल्याण येथील. अनंत यांना लहानपणापासून टोप्यांचं आकर्षण होतं. त्यांना त्यांच्या लहानपणी आई वडिलांनी अमेरिकेहून आणून दिलेली काउबॉय टोपी इतकी आवडली की ते जिथे तिथे ती टोपी घालून मिरवत असत. त्यांनी टोप्या जमवण्याचा छंद वयाच्या 8व्या वर्षापासून जोपासला आहे. लहानपणी मला खूप आजारी होतो. 3 वर्ष झोपून होतो. त्यावेळी मी वेस्टर्न मूवीज जास्त पाहायचो, त्याच्या कॅसेट आणून. आणि त्याच वेळी शाळेत जाताना मी कायम टोपी घालायचो. आणि त्याच वेळी माझे आईवडील अमेरिकेला गेलेले. त्यांनी एक काउबॉय कॅप आणली. त्यांच्या संग्रहात कोल्हापुरी फेटा, पेशवाई पगडी, बोरी मुसलमान समाजाची टोपी, लहान मुलांची टोपरी, युद्धकाळात वापरली जाणारी शिरस्त्राणे, लाकूड, धातू, वेल्वेट, वेत, कापड, बांबू यापासून बनवलेल्या टोप्या आहेत. तसंच मोती, जरी, आरसे यांची सजावट असलेल्या टोप्या आहेत. या टोप्या दुर्मिळ, मौल्यवान आणि वैविध्यपूर्ण असल्याने आकर्षित करणाऱ्या आहेत. या टोप्यांच्या संग्रहातून वेगवेगळ्या देशांच्या, वेगवेगळ्या समाजांच्या, वेगवेगळ्या काळाचे सामाजिक जडणघडणीचे दर्शन होते. भारताबरोबर अन्य देशात वापरात असलेल्या टोप्या देखील जोशी यांच्या संग्रही आहेत. विविध देशातील युद्धात सैनिकांचं रक्षण करणारी शिरस्त्राणे देखील आहेत. त्यांनी मॉरिशस, बँकॉक, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, स्वीडन, चीन, तिबेट या देश प्रदेशातील टोप्या संग्रहित करताना जवळपास 3दा भारत फेरी केली आहे. माझे घरचे नेहमीच मला मदत करत असतात. माझा मुलगा साफसफाईला मदत करतो. माझी बायको एक्झिबिशन असेल तर तिकडे जातीने हजर राहते. माझे भाऊ दोघंही कुठे गेले तरी माझ्यासाठी कॅप नक्कीच घेऊन येतात. या संग्रहालयातील टोप्यांची प्रदर्शनं ठाणे, नाशिक, पनवेल, पुणे इथे भरवण्यात आलेली आहे. 35 वर्षांपासून जपलेल्या या छंदाची नोंद लिम्का बुकमध्ये गेली 15-16 वर्ष घेतली जात आहे. गेल्या वर्षी माननीय प्रधानमंत्र्यांकडून मी त्यांच्या ऑप्शनच्या 5 कॅप विकत घेतल्या ऑप्शनमध्ये. ही खरंच मला मानाची बाब वाटते.
पाहिलं मित्रांनो, आपले आजचे अवलिया अनंत जोशी यांची चित्रफित. अहो, मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना आणि मनापासून त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो ना, तेव्हा तो काय काय चमत्कार घडवू शकतो हे आपण अनंत जोशी यांच्याकडनं नक्कीच शिकू शकतो. असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा सोपा उद्देश. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. अहो, आमचा पत्ता आहे, आमचा मेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहेत जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि मित्रांनो, हे बघा, जर काही कारणामुळे आपण आमचा हा कार्यक्रम बघू शकला नाही तर अजिबात काळजी करू नका. लगेच यूट्यूबवर जा, DD सह्याद्री नावाचं आपलं चॅनल आहे, तिथे जा, आमचा हा एपिसोड बघा, ते लाईक करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुन्हा भेटूया, तोवर आनंद वाटत जाऊयात, मात्र मास्क घालून. धन्यवाद. बघत राहा दूरदर्शन सह्याद्री.